तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. नामपूर साक्री रस्ता, हा रस्ता मृत्यूचा सापळा. रविवारी पुन्हा एक भीषण अपघात. मुंबईहून नंदुरबार कडे जाणारी कार जीवघेण्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने तब्बल 3 पलट्या घेऊन थेट रस्त्याच्या खाली कोसळली. क्षणात होऊ शकला असता मोठा अनर्थ, पण सुदैवानं एअरबॅगमुळे 4 जणांचा जीव थोडक्यात बचावला. पण इथे सवाल अपघाताचा नाही, सवाल आहे निष्काळजीपणाचा, ज्याच्यामुळे हा रस्ता आजही धोकादायक बनलाय. कोट्यावधी रुपये खर्चून तयार झालेला हा रस्ता, पण ना ह्या रस्त्याला सुरक्षा कठडे आहेत, ना स्पीड ब्रेकर आहे, ना दिशादर्शक फलक आहेत, ना रेडियम पट्टे आहेत. मग हा विकास कोणासाठी आणि कशासाठी? नागरिकांच्या जीवाची जबाबदारी नेमकी कुणाची? दर आठवड्याला याच ठिकाणी होत आहेत अपघात. गेल्या आठवड्यातही ह्याच वळणावर एक भीषण अपघात झाला होता, तरी देखील प्रशासन शांत आहे. हा रस्ता धुळे जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. शेतकरी, व्यापारी, नागरिक यांची मोठी वर्दळ ह्या रस्त्याने असते, पण सुरक्षिततेचा अभाव या रस्त्याला पूर्ण दिसतोय. आज 4 जण वाचले, पण उद्याचं काय? हा प्रश्न प्रत्येक प्रवासी ह्या रस्त्यातून प्रवास करत असताना त्याच्या मनात आहे. रस्ता बनतोय, पण सुरक्षितता अजूनही गायब. आणि म्हणूनच नामपूर साक्री रस्ता बनतोय अपघातांचा हॉटस्पॉट. प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी, सटाणा.